गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू ऐकताना धाये माझे मन कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपावे दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावूनी चरणासी कृपा भक्ते तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते. ऐका शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्यनी प्रकट जाहले म्हणोनी पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णात कांट श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तिथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा. करवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोंची जान पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जान तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पूर्णांतर पांचनामे आहे तिथोर सांगेन ऐका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणिते ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू देव असे अमरेश्वर तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी तिरी पंचनंदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सनिधानी आहे ती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी बंधुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असते निर्गुणी वाहे गंगो दक्षिणी
वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जिन तया कृष्ण तटाकांत. उत्तर दिशी असे देखा पहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्म म्हत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखी खेसी तिन्ही तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सनिर्धात अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा. तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तिथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी. सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाते स्नाने एके. ऐसे सिद्ध स्थान निके सकळाभीष्ट होय तिथे. काय सांगू त्यांची महिमा आनिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदंबरू. गौप्य होऊनी अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी. भक्तजनातार्थ होणार असे ख्यात राहिले तिथे श्री गुरुनाथ. म्हणून प्रकट जाहले जाना असता पुढे वर्तमानी. भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी. जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसी. तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकारणे उदरभरी. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडसी. घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निघती तये वेळी. तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाड मुळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकोनी देते परिबळे गेले आपण संगमासी. विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हो दैवी बळी कैसे अदृश्य आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्राम छेदुनी कैसी टाकोनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण. पिपीलिकादी स्थूळ जीवन समस्ता आहार पुरवितसे.
आयुरन्न प्रयच्छति ऐसे बोले देव वेद श्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही 84 लक्ष जीवाराशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी निक्षेपन सकृत अथवा दुष्टकृत्य जाण आपुले आपणाची भोगणे पडल्यावरी काय बोल आपुले दैव असता उने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तोची भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेविसे यताश्वरासी आपुले अर्जवन विचारिसी ग्रास हरितला मनसी अविद्यासागरी बुडवणी तो तारक आम्हासी मनोनी आला भक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारील आमुते एने परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढोनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खनिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभे निधनेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लादले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसावर लधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे त्यासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैंचे तया घरी दैव उना असेल जो नरू त्याने आश्रवया श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकिळाई जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वरे नांदती सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुमच्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथामृतसार ऐका श्रोते एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमान द्विजदैन्यहरण नाम अष्टोदशाध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयान् परमस्तु श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।